आणि खरं तर आता शतकाच्या दिशेने वाटचाल चालू आहे विजयची तामिळनाडूमध्ये. 91 जागांवरती सध्या ते आघाडीवर आहेत. DMK जवळपास पराभवाच्या छायेत आहे. स्वतः स्टॅलिन पिछाडीवरती आहेत आणि AIDMK खरं तर अँटी इन्कम्बन्सीचा फायदा आपल्याला होईल आणि आपण सत्तेत पोहोचू असं त्यांना वाटत होतं. विलास खरं तर एक बघायला लागेल की AIADMK जे आहे ते अजिबात कुठल्याही रेसमध्ये नव्हतेच. ते एक प्रकारे संधी साधूपणे तिथे थांबलेले होते. विजय मधल्या काळात एक्झिट पोलनी ज्या वेळेला सांगितलं की AIADMK सत्तेवर येईल, कदाचित ते जे आकडेमोड असते त्या एक्झिट पोल मधली जी कॉम्प्लेक्स आकडेमोड असते त्याच्यामध्ये अनेक जण अडकलेले असू शकतात आणि त्यामुळे AIADMK ला कुठेतरी दुगदुगी दाखवलं त्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये. पण एक किंवा दोनच असे एक्झिट पोल होते ज्यांनी असं सांगितलं होतं की TVK जे आहे ते एक हाती सत्तेवरती येईल. बिलकुल ते कोणी सांगितलं नव्हतं. बरोबर ॲक्सिस माय इंडियाचा पोल होता. कलाटणी आहे पूर्ण तामिळनाडूच्या राजकारणाला सुद्धा कलाटणी आहे. कारण दोन अतिशय दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदा होणारी ही निवडणूक आणि एक नवा स्टार त्यांना त्यांच्या राजकारणाला ॲक्सिस माय इंडियाने दिला होता. परंतु हे जे इंटरेस्टिंग तामिळनाडू झालेलं आहे यामध्ये बघायचं काय आहे आपल्याला की DMK ना जवळपास जेवढ्या जागा TVK घेते तेवढ्याच जागांचं नुकसान DMK ला आहे. आणि या DMK मध्ये बघा सर्वात इंटरेस्टिंग 65 जागा काँग्रेस हरते. जिथे या पूर्ण DMK ला 91 जागांचं नुकसान आहे त्यामध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेसच्या आहे. म्हणजे पुन्हा एकदा काँग्रेसला सोबत घेणं हे DMK ला महागात पडलं का हे बघायला लागेल. कारण त्याच्यामुळेच तामिळनाडूचं जेव्हा आपण राजकारण बघतो तेव्हा त्यांच्या प्रत्येक अलायन्सला बघणं गरजेचं आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये काँग्रेस सर्वात जास्त लंगडं अलायन्स ठरताना दिसते. दुसरीकडे AIDMK ज्यांच्यासोबत भाजप होतं, भाजप काय करतं यामध्ये बघूया. भाजपला इथे जर बघितलं आपण की त्यांच्याकडे 2 जागांची आघाडी आहे परंतु त्यांचं नुकसान कदाचित हा आकडा चेक करायला लागेल. हा आकडेवारी चुकीची आहे. AIDMK 59 जागा आहे पण त्यांना 7 जागांचं नुकसान आहे. TMK हा जो त्यांचा या बुकेमधला घोडा होता तो घोडा त्यांना प्लस करून जातोय. तमिळनाडूमध्ये कायम अलायन्सेस का महत्वाचे असतात तर ते या निकालावरून ठरतात आणि TVK मात्र हा एक बघूया आपण हा एकटा घोडा होता आणि या पूर्ण विजय ज्याला तू म्हणत होतास की उमेदवार मिळणार नाही त्याने कोणाची अलायन्स नाही केलं. आणि हे कधी घडलं होतं शेवटचं 2016 मध्ये जयललितांनी एकट्याच्या बळावर 2016 मध्ये इलेक्शन लढलं होतं आणि तेव्हा त्यांनी कोणाशीही गठबंधन केलं नव्हतं. तेव्हा देखील AIDMK ला 136 जागा आल्या होत्या. स्टार पॉवर काय असते 136 जागा आल्या होत्या आणि AIDMK 2016 ची आकडेवारी आहे 40% त्यांच्याकडे मतं होती आणि ते एकटे लढत होते. आणि दुसरीकडे त्यांचा जो सर्वात मोठा विरोधक आहे DMKनी ज्या पद्धतीचा अलायन्स होता तेव्हाही काँग्रेस त्यांच्या सोबत होतं, मुस्लिम लीग त्यांच्या सोबत होतं परंतु त्यांना 98 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे 2016 नंतर हा इतिहास असेल की एक पार्टी तमिळनाडूमध्ये एकटी लढतीये आणि ती या पद्धतीने विजय स्वीप करते. मला वाटतं तो एक पर्याय म्हणून त्यांनी नवा पर्याय नवा चेहरा असा एक नवा प्रयोग पण तिथे झालेला आहे. हा प्रयोग कोणी मला असं वाटतं तिथली जी जनता आहे जनतेने केला की भाजपने केला की आणखी मला असं वाटतं जनतेने जसं आता यांनी जे विश्लेषण केलं त्याच मला असं वाटतं की लोकांना पण एक नवा चेहरा हवाय. लोकांना पण एक नवीन चला प्रयोग करूया हा प्रयोग आहे असं मला वाटतं. अशा प्रकारचा एक प्रयोग झाला होता तो 1983 साली NT रामाराव यांनी पक्ष स्थापन केला. 1982 ला तेलुगू देसम पार्टी TDP 9 महिन्यामध्ये हा पक्ष सत्तेत पोहोचवण्याचं काम हे NT रामाराव यांनी केलेलं होतं. आणि त्यामुळे आता त्यानंतर म्हणजे 1983च्या नंतर देशात पहिल्यांदा असं घडलंय की पक्ष स्थापन करून थेट आता सत्तेत जाईल की नाही माहित नाही आपण हा इतका मोठं यश. पश्चिम बंगाल मात्र इतिहासाच्या दिशेने जाताना दिसतंय. 137 जागांवर भाजपला आघाडी आहे. तृणमूल काँग्रेस फक्त 106 जागा. आणि मंदार सर आता साधारणतः EVM उघडून 1 तास व्हायला आलेला आहे आणि मला असं वाटतं पुढचा 1 तास हे आकडे जर असेच राहिले तर जसं नरेंद्र मोदी म्हणाले होते की मी
पुन्हा एकदा इथे येईल जेव्हा भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल. ती आकडेवारी खरी ठरताना दिसते. हा अत्यंत धक्कादायक असा म्हणता येणार नाही, परंतु ऐतिहासिक निकाल असेल. पश्चिम बंगाल इथे इतिहासाच्या दृष्टीने वाटचाल करतोय, तामिळनाडू करतोय, केरळ करतोय आणि आसाममध्ये देखील भाजप. म्हणजे स्क्रीन बघितली तर मला असं वाटतं की भाजपसाठी सर्वात जास्त सेलिब्रेशनचे चान्सेस आहेत. नक्की. आणि या पाचही राज्यांमध्ये जर का आपण बघितलं तर आता एक लक्षात येते की भाजपची सर्वदूर सत्ता जी आहे भारतभरातली, ज्याला मी म्हणतो की भाजपचा दिग्विजय भारतभरातला हा त्याच्यातनं समोर येईल. कारण अर्थातच भाजपनी त्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे, त्याच्यासाठी त्यांनी त्यांचा स्वतःचा एक जो अजेंडा आहे तो अजेंडा त्या पद्धतीने राबवलेला आहे आणि त्या अजेंडाला त्यांनी पूर्णपणे न्याय देऊन तिथे राजकारण केलेलं आहे. त्यामुळे भाजपला हे यश मिळणं मला तरी आश्चर्यकारक वाटत नाही.